एप्रिल महिन्यात सध्या राज्यभराला पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। एकीकडे उकाडा वाढलेला आहे, परिणामी पाण्याची समस्या देखील बिकट झाली आहे। जलाशय आटली आहेत, त्यामुळे बोरवेलचं पाणीही विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। जमिनीला भेगा, तळही आली। नांदेडमधल्या गावांवर पाणी संकट। जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर। भेगाळलेली भुई आणि डोळ्यामध्ये आलेले अश्रू हे दृश्य सध्या राज्यातल्या काही भागात पाहायला मिळते। उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चाललाय, परिणामी जलसाठे आटू लागले। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। विहीर आणि सार्वजनिक विंधन विहिरीचं पाणी सुद्धा आटत चाललंय। कृष्णूर मधल्या तळ्यांमध्ये सध्या मृत साठा शिल्लक आहे। जेमतेम आठवड्याभर पुरेल एवढाच पाणी साठा तळ्यात उरलाय। अजून मे महिना उजाडला नाही तर ही स्थिती। पावसाला अद्याप 2 महिने अवकाश आहे आणि तोवर परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। जवळपास 7-8 गावचे विहिरी असल्यामुळं या ठिकाणी पाण्याची सुविधा होती आणि आता हे तळ जे आहे ते कोरडं पाषाण पडलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये अशी भीषण टंचाई या ठिकाणी जाणवेल। कृष्णूर इथले ग्रामस्थ गावामध्ये जिथे बोरवेल आहेत तिथून पाणी विकत घेत आहेत। बोरवेलचं पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांना महिन्याला 1 ते 2 हजार रुपये भरावे लागतात। हा आर्थिक भार सोसावा लागतोय, त्यामुळे टँकरची सोय करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। बरं, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जनावरांनाही पाणी मिळत नाहीये। जनावरं जगवायची कशी असा प्रश्न मेंढपाळांना पडलाय। 8-10 दिवस पाणी जाईल बघा, इथून 1-1.5 महिने 2 महिने जवळ कालावधी आहे पावसाचा। गुराला पाणी पाहिजे, शेडाला, गाई म्हशींना पाणी संपल्यावर मग कुठून शासनानं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे ना। कृष्णूर गावात ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित नाही, त्यामुळे सध्या गावकऱ्यांना बोरवेलचा आधार घ्यावा लागतोय। येत्या काळात ग्रामपंचायत ठोस पावलं उचलेल आणि पाणी प्रश्न सोडवेल हीच अपेक्षा गावकऱ्यांना आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।